अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिक शहरात विविध ठिकाणी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि त्याच पार्श्वभूमीवर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या स्पिरिच्युअल सेल आणि हेल्थकेअर सेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संत तुकाराम शाखा चेतनानगर आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चेतनानगर येथील इच्छापूर्ती ग्राउंड येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात 100हून अधिक व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर तसेच परिसरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाची सुरुवात योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच निरोगी जीवनशैलीमध्ये योगाचा नियमित समावेश करण्याच्या आवश्यकतेबाबत मार्गदर्शनाने झाले. उपस्थितांना योगामुळे शरीरातील लवचिकता वाढते, मानसिक तणाव कमी होतो, सकारात्मक विचारसरणी विकसित होते याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी डॉक्टर प्रवीण केंगे यांनी मार्गदर्शन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2026 आज सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नाशिक रिजन तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संत तुकाराम शाखा चेतनानगर आणि जनार्दन स्वामी योग अभ्यासी मंडळ यांच्या वतीने आजचा हा योग दिन साजरा करण्यात आला. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट बद्दल मला या ठिकाणी माहिती सांगण्याची मला प्रवीण सरांनी माहिती सांगण्याबद्दल या ठिकाणी मला बोलवलं आहे. तर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक मागच्या 25 वर्षापासून एक संस्था आहे जी मराठी उद्योजकांसाठी काम करते, मराठी उद्योजकांना श्रीमंत करण्यासाठी काम करते. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर तसेच भारताच्या बाहेर देखील येथे या संस्थेचे चॅप्टर्स आहेत आणि जवळपास आज 7,000हून अधिक मेंबर्स आहेत. नाशिक रिजनमध्ये आपल्या 2 रिजन आहे, संगम रिजन आणि उगम रिजन, ज्यामध्ये 8 चॅप्टर्स आहे आणि 400हून अधिक उद्योजक आहे जे वेगवेगळ्या फील्डमध्ये म्हणजे मग डॉक्टर, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर्स, IT फील्ड असो की त्याचं डिजिटल मार्केटिंग, सगळ्या प्रकारचे बिझनेस जे आपण बघतो आज जगामध्ये त्याच्यामध्ये ते काम करतात. मराठी उद्योजकांना मोठं करण्यासाठी आणि मराठी उद्योजकांना श्रीमंत करण्यासाठी ही संस्था आदरणीय भिडे साहेब यांनी सुरू केली होती 25 वर्षापूर्वी आणि या संस्थेचा विस्तार आज महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आणि भारताबाहेर होत आहे आणि या संस्थेमार्फत संपूर्ण जगामधील मराठी उद्योजकांना श्रीमंत करण्यासाठी काम करण्यात येत आहे. तर आज योग गुरु आणि तसेच त्यांचे अनुयायी सर्वांनी या ठिकाणी आम्हाला संधी दिली योग करण्याची. योगाची सुरुवात शरीर संचालन प्रतिज्ञेपासून झाली आणि त्याच्यानंतर सूर्यनमस्कार आणि वेगवेगळी आसनं करण्यात आली. त्याचबरोबर प्राणायामाचे प्रकार आणि कार्यक्रमाची सांगता ओंकार आणि योग अष्टक यांनी करण्यात आली. तर इथे उपस्थित योग अभ्यासी मंडळ तसंच राष्ट्रीय सेवक संघ, संत तुकाराम शाखा चेतनानगर यांचे मी आमच्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नाशिक रिजनच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर अनुभवी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक योगाभ्यास घेण्यात आला. उपस्थितांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यान साधना करून निरोगी जीवनाचा अनुभव घेतला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच योग शिक्षक यांनी याबाबत माहिती दिली. देशपांडे, योग साधक, योगाभ्यास, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नाशिक, इंदिरानगर. गेल्या 40 वर्षापासून योग शिकवण्याचं काम मी करतो आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी रोज जो वर्ग होतो त्या वर्गामध्ये सगळ्या प्रकारची आसनं, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार घेतले जातात. आश्चर्याचं योग दिनाच्या दिवशी आमच्याकडे साधारणतः 100च्या वरती एका स्ट्रोकमध्ये सूर्यनमस्कार घालणारे व्यक्ती आहेत. कालच जी स्पर्धा झाली त्यामध्ये श्री रवींद्र पाटील यांनी 144 सूर्यनमस्कार घातले गेले आहेत. त्या सगळ्यांचं सुंदरपैकी अभिनंदन. आणि या ठिकाणी दरवर्षी योग दिनानिमित्त आम्ही सगळे एकत्र होत असतो. आज जवळजवळ 70 उपस्थिती होती. सगळ्यांचे धन्यवाद.
आणि आपण माझी मुलाखत किंवा माझा संवाद साधला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. जय. या कार्यक्रमादरम्यान सहभागी नागरिकांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या विविध चॅप्टर्स, व्यावसायिक नेटवर्किंगच्या संधी तसेच सामाजिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी उत्सुकता दर्शवली आहे. अनेकांनी नाशिकमधील विविध चॅप्टर्सची माहिती जाणून घेत भविष्यातील बैठका आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या उपक्रमासाठी नाशिक उगम रिजन हेड योगेश सोनजे, नाशिक संगम रिजन हेड डॉक्टर प्रवीण केंगे, नाशिक उगम डेप्युटी रिजन हेड मनोहर शिरोडे, नाशिक संगम डेप्युटी रिजन हेड प्रवीण काकड, सोशल मीडिया सेल हेड गणेश नाईक, स्पिरिच्युअल सेलच्या रिजन कोऑर्डिनेटर आचार्य पल्लवी सिनकर, चॅप्टर कोऑर्डिनेटर अश्विनी चंद्राते, योगेश नेरकर, डॉक्टर मृण्मयी बाविस्कर, डॉक्टर प्रणव कुलकर्णी, सॅटर्डे क्लबच्या अनेक सदस्यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी अशा आरोग्यदायी, सामाजिक आणि समाज उपयोगी उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या माध्यमातून योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी शरीर, संतुलित मन आणि सकारात्मक जीवनशैलीचा आधार आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन.